सुद्धा पिका. उलटून गेला. आता ग्रीष्म ऋतू चालू आहे आणि जून महिन्यापासून ही सगळी केस सुप्रीम कोर्टामध्ये सुरू आहे. सिद्धार्थ शिंदेच्या दाढीमध्ये सुद्धा खूप बदल झालाय, कारण आता लोकांना सोशल मीडियावरती त्यांची दाढी बघून कार्ल मार्क्सची सुद्धा आठवण यायला लागली आहे. शिंदेजी 8-9 महिने आपण बघतोय संपूर्ण देशाचं लक्ष या केसकडे आहे. काय आता शेवटचा क्षण जवळ आलेला आहे, काय या क्षणी तुम्हाला वाटतं? आज बघा, आज एका सुनावणी दरम्यान चीफ जस्टिस बोलून गेले की उद्या आम्हाला 2 जजमेंट्स द्यायचे आहेत, नाहीतर हे आपल्याला संध्याकाळी 7-8 वाजता समजलं असतं लिस्टमध्ये. पण आज ते बोलून गेले, त्यामुळे उद्या हे जजमेंट नक्की आहे. फक्त 10:30 वाजता उद्या माजी सरन्यायाधीश अहमदी साहेब यांचं निधन झालंय, तर त्यांचा एक फुल कोर्ट रेफरन्स आहे 10:30 वाजता. म्हणजे सगळे 26 जजेस बसतील कोर्ट नंबर 1 मध्ये आणि काही भाषणं होतील, ते अर्धा तास चालेल. त्यामुळे 11 ते 11:15च्या दरम्यान आपलं कॉन्स्टिट्यूशन बेंच 5 जजेस बसतील आणि दिल्ली विरुद्ध केंद्र सरकार आणि शिवसेनेचा सत्ता संघर्ष, हे दोन्ही जजमेंट्स. दिल्ली विरुद्ध केंद्र सरकार 16 फेब्रुवारीला रिझर्व्ह झालं होतं, आपलं 16 जानेवारीला, आपलं 16 मार्चला रिझर्व्ह. त्याच्यावर ते भाष्य करतील. जर आज संध्याकाळी आपल्याला समजेल की हे एकमतानी जजमेंट आहे, म्हणजे एकच जज ऑथर आहे किंवा 2 जजमेंट्स आहेत, ते आज संध्याकाळी लिस्टमध्ये येईल तेव्हा समजेल. आणि मग 10:30-11 वाजता जेव्हा ते प्रोनाउन्समेंट करतील, तेव्हा ऑपरेटिव्ह पार्ट, जजमेंट खूप मोठी असेल, काही 200-400 पानं किंवा जास्त पण असू शकतं, तर त्यातला मेन ऑपरेटिव्ह पार्ट जज वाचतील आणि सगळे जजेस 5 त्यांच्या स्वाक्षऱ्या त्या जजमेंटवर देतील आणि त्याच्यानंतर ती मेन जजमेंट नेटवर अपलोड होईल आणि मग आपल्याला त्यातले बारकावे समजतील. पण आपल्याला कल हा 11-11:15 वाजता समजेल की जजेसचं काय म्हणणं आहे. एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की आजच कळेल की जजमेंट जे आहे ते म्हणजे एक मतानं येतंय की त्याच्यामध्ये काही वेगळे विचार आहेत, जेव्हा कॉज लिस्ट मध्ये तो उल्लेख होईल. दुसरं म्हणजे एक सातत्यानं असं म्हटलं जात होतं की कर्नाटकच्या निकालानंतर मतदानानंतर निकाल येईल. आज मतदान पार पडतंय आणि नेमका उद्या निकाल येईल. त्याचं काय हे नाही, आपण त्याच्यात नाही बघू शकत, कारण जजेस हे काय बघत नाही मतदान वगैरे. जस्टिस शाह रिटायर होत आहेत, 2 इम्पॉर्टंट मॅटर्स होते, त्याला वेळ लागला आणि रिटायर व्हायच्या 2 दिवस आधी ते जजमेंट देत आहेत. त्यामुळे त्याच्यात काय आपण बोलू शकत. वेळापत्रक तर न्यायमूर्तींच्या समोर कधी नसणार, पण ह्याच्यातनं अर्थ असा काढला जातोय की म्हणजे कोणाच्या बाजूचं कोणाच्या विरोधातलं असेल असं काही नाही. त्यात आपण भाष्यही करायला नाही पाहिजे. न्यायाधीश तर असं राजकीय हे कधीच बघत नाही, ते त्यांच्या वेळेनुसार आणि सोयीनुसारच जजमेंट देतात. दुसरी एक गोष्ट म्हणजे अगदी ही पण चर्चा चालू होती की स्थिती पूर्ववत संदर्भात नेमकं होऊ शकतं. काही आता उल्हास बापट घटनातज्ञ यांनी तर विधान केलंय की पुन्हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होऊ शकतात. उल्हास बापट यांनीच मला कॉन्स्टिट्यूशन शिकवलंय ILS लॉ कॉलेजमध्ये. राज्यघटना त्यांनी मला शिकवली, त्यांनी मला पुस्तकं रेकमेंड केले. पण मी ह्या विषयावर आय बेग टू डिसअग्री विथ हिम. याच्यात होऊच शकत नाही, कारण उद्धव ठाकरेंनी स्वतः राजीनामा दिलेला आहे. जरी राज्यपालांनी त्यांना कारणं दिले की ह्या कारणांमुळे तुम्ही फ्लोअर टेस्टला सामोरं जा, त्याच्यात त्यांनी त्या राजीनाम्यामध्ये कारणांचा उल्लेख दिला नाही किंवा ह्याच्यामुळे त्यांनी फक्त 3 ओळीचा राजीनामा दिलाय आणि कोर्टाने पण स्पष्ट केलंय की एकदा जर कोणी राजीनामा दिला तर त्याला आम्ही परत बसवू शकत नाही. तर कोर्टाच्या थ्रू तरी उद्धव ठाकरे परत हे मुख्यमंत्री होणार नाही, हे नक्की आहे. पण हा एक मुद्दा झाला. दुसरं 16 आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे. तर त्याच्यामध्ये असं काही होऊ शकतं का की म्हणजे भले सरकार टिकेल, पण पक्ष ज्या पद्धतीनं फोडला गेलाय, ज्या पद्धतीनं शिवसेनेची पूर्णपणे हे झाली उलथापालथ, तर ते भविष्यात होऊ नये म्हणून एखादा निर्णय येऊ शकतो? बघा, 10वी अनुसूचीप्रमाणे स्पीकरनी ठरवायला पाहिजे पात्रते अपात्रतेबद्दल. स्पीकर समोर हे प्रोसिडिंग्स पेंडिंग आहेत. झिरवळ साहेबांसमोर हे परत जाणार नाही, हे नार्वेकरांपुढेच जाईल परत, कारण झिरवळांविरुद्ध नंबरमरेबियाप्रमाणे अविश्वास प्रस्ताव होता, त्यामुळे ते डिसाईड करू शकले नाही. जरी नार्वेकरांविरुद्ध काय म्हणतायत अविश्वास प्रस्ताव आहे, तो ऍक्च्युली सेशन नंतर परत त्यांना हे करावं, आणि जरी असला तरी नार्वेकर त्यांची परत मेजॉरिटी प्रूव्ह करू शकतील, जे झिरवळ त्यावेळेस करू शकत नव्हते. त्यामुळे हे नार्वेकरांसमोरच जाईल आणि नार्वेकर निर्णय देतील. कोर्ट त्यांना फार तर फार सांगू शकतं की 30 दिवसात किंवा 60 दिवसात हा निर्णय तुम्ही द्या आणि त्याच्या विरुद्ध तुम्ही कोर्टात येऊ शकता. आता हेच लोक सुप्रीम कोर्टात वेकेशन बेंचमध्ये आले की आम्हाला 3 दिवसाचा वेळ दिला गेलाय उत्तर द्यायला आणि तो कमी आहे. सुप्रीम कोर्टाने ते वाढवून 15 ते 20 दिवस केला, 12 जुलैपर्यंत त्यांना वेळ दिला, पण अजून 10.5 महिने झाले तरी त्यांनी त्यांचं उत्तर दिलेलं नाहीये. मग नार्वेकर ते सगळ्यांना बोलवणार आणि मग ते सिव्हिल प्रोसिजर कोड प्रमाणे एक्झामिनेशन, क्रॉस एक्झामिनेशन, एक्झामिनेशन इन चीफ वगैरे होणार आणि मग त्याच्यावर ते निर्णय देतील. पण
या संपूर्ण सुनावणीच्या दरम्यान आपण बघितलेलं होतं की राज्यपालांचा जो निर्णय होता बहुमत चाचणी बोलावण्याचा, अविश्वास प्रस्तावासाठी न थांबता त्यांनी बहुमत चाचणी बोलावलेली होती. तर त्याच्यावरती खूप कडक ताशेरे कोर्टानं ओढलेले होते. त्याचं काय होऊ शकतं? ताशेरे हे ॲक्च्युअली जे 16 जणांचं झालं त्याच्यावर पण कोर्ट काहीतरी भाष्य करू शकतं, पण निर्णय हे स्पीकरच देणार आणि राज्यपालांच्या भूमिकेवर पण कोर्ट ताशेरे ओढू शकतं. आता ते ताशेरे कोणी कसे घ्यायचे आणि नैतिकरित्या कोणी राजीनामा देणार असेल किंवा राजीनामा त्यांचा घेतला जाईल ते कोर्टाच्या ह्याच्या बाहेर आहे. पण कोर्ट हे 16 जणांना डायरेक्ट डिस्क्वालिफाय करणं हे असं कधीच झालेलं नाहीये आणि जर हे झालं तर ज्युडिशरी, लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह हे 3 विंग्स जे आहेत आपल्या कॉन्स्टिट्यूशन त्याच्यात डायरेक्ट क्लॅश निर्माण होईल. दुसरी एक गोष्ट, सुरुवातीला याही मुद्द्यावरती आर्ग्युमेंट झालेले होते की 7 न्यायमूर्तींच्या पीठाकडे हे द्यायचं की नाही प्रकरण नबाम रेबियाच्या मुद्द्यावरती. तर उद्याच्या निकालामध्ये त्याचा काही समावेश, विचार असू शकतो? आता असं होऊ शकतं ह्याच्यात खूप वेगवेगळे इंट्रिकसीज इन्व्हॉल्ड आहेत. तर ते म्हणू शकतात की हे 16 जणांचं आम्ही स्पीकरकडे पाठवतोय आणि दुसरे जे मुद्दे आहेत ते आम्ही लार्जर बेंचला रिफर करतोय. पण होऊ शकतं. होऊ शकतं दुसऱ्या नबम रेबिया किंवा दुसरे काही मुद्दे. आता आपल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये 106 वेळेस अमेंडमेंट झाले म्हणजे संशोधनं झालेले. इट इज अ इव्हॉल्विंग डॉक्युमेंट. मग त्याच्यात कोर्ट म्हणू शकतं की हे एक चौकट आहे 10व्या अनुसूचित त्याचं उल्लंघन झालेलं आहे पण त्यांनी कायदेशीररित्या हे केलेलं आहे. तर ते पार्लमेंटला सजेस्ट करू शकतात की ह्याच्यात तुम्ही संशोधन करा किंवा लार्जर बेंचकडे पाठवून पण ते बोलू शकतात. पण शेवटी त्याच्यावर त्यांचं म्हणजे ते लार्जर बेंचकडे गेलं तर हे अकॅडमिकच राहणार आहे. त्याच्यावर काही जास्त परिणाम होणार नाही. तर हे होते सिद्धार्थ शिंदे ज्यांनी सांगितलेलं आहे की काय नेमकं होऊ शकतं गेल्या काही दिवसामध्ये सुनावणीच्या दरम्यान जे काही झालेलं आहे त्याचे नेमके काय अर्थ आहेत हे सुद्धा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. निश्चित शक्यता अनेक वर्तवल्या जात आहेत आणि प्रत्येक जण आपापल्या परीनं या केसकडे बघतोय. त्यामुळे प्रत्येकानं व्यक्त केलेली शक्यता वेगवेगळी आहे. उद्या न्यायालय काय निर्णय देतं यानंतरच नेमका काय निकाल आहे हे आपल्या सगळ्यांसमोर स्पष्ट होईलच. प्रशांत रहाच आपल्यासोबत. शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांनीही या संदर्भात प्रतिक्रिया दिली, तीही पाहूयात.